आजच्या या सभेला उपस्थित असणारे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, विधिमंडळातील सहकारी, इंदापूरचे लोकप्रिय आमदार दत्तामामा भरणे, शेजारच्या करमाळ्याचे लोकप्रिय आमदार संजय मामा शिंदे, रुपाली चाकणकर, प्रदीप गारडकर, सुरेश गुले, राजलक्ष्मी भोसले, लतीफ तांबोळी, वसीम बुराण, आनंद चंदनशिवे, वैशाली नागोडे, शशिकांत तरंगे, साधना केकान, हनुमंत कोकाटे, सर्व माझे इंदापूर तालुका, इंदापूर शहर आणि परिसरातील जमलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जीवाभावाचे सहकारी, सर्व संस्थांचे आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली, आमच्या बहिणी, आमच्या मुली, आमचे बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं मी आणि माझे सगळे सहकारी फिरतोय। जनसन्मान यात्रेमागचं कारण म्हणजे आम्ही जनसेवक आहोत। जनतेची सेवा करणारा अजित पवार, दत्ता भरणे, संजय मामा शिंदे आम्ही सगळेजण आहोत आणि त्याच्यामुळे जनतेच्याकडे जाऊन जनतेचा सन्मान करणं, जनतेच्या बद्दल, समाज बांधवांच्या बद्दल, मायमाऊलींच्या बद्दल गेल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्माच्या माझ्या महिला, तमाम माझ्या जाती धर्माचे बांधव यांच्याकरता काय योजना आम्ही दिल्या हे सांगण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतोय। इंदापूरकरांनो, मी सभेला जातोय, मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, कारण योजनाच आम्ही इतक्या चांगल्या दिल्यात। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या काही वर्षामध्ये जो निधी आम्ही दिला, त्याच्या आधी पण सरकारमध्ये असताना आमचा दत्तामामा राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम होता, त्याही वेळेस मी अर्थमंत्री होतो, त्यावेळेस राज्याला, जिल्ह्याला आणि वेगवेगळ्या तालुक्याला निधी देण्याचा प्रयत्न केला। शेवटी आमदार आपण कशाकरता निवडून देतो? आपल्या इथली विकास कामं करण्याकरता। आणि आम्ही गेल्या 5 वर्षाच्या मध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून आणि त्याच्या आधीच्या सरकारच्या माध्यमातून विकास कामं केलेली आहेत, त्याचा उल्लेख दत्तामामांनी केला। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मायमाऊलींना माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी काही खोटं बोलत नाही किंवा मला खोटं बोलून काही मिळवायचं देखील नाही। आता मामांनी सांगितलं की 5,000 कोटीची कामं दिली। मामांनी थोडासा त्याच्यामध्ये आकडा लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आपल्याला सांगतो, मामा दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर 2019 ते 2024 या काळामध्ये मी तुमच्या तालुक्याला 5,495 कोटी रुपये आणि 5,495 कोटी आणि 34 लाख रुपये दिले। तुम्ही म्हणाल, काय अजित पवार एवढं तुम्ही सांगताय? महत्त्वाचंच सांगतो, इंदापूर तालुक्यात, माझ्या बारामती तालुक्यातनं जो पालखी मार्ग निघतो आणि इंदापूर तालुका संपेपर्यंत जातो, त्याचीच किंमत 760 कोटी आहे। हेम अंतर्गत अकोले, कळस, शेरगाव, निमसाखर, डाळस, कळस, वालचंदनगर रस्ता 44 किलोमीटरचा 237 कोटी रुपयाला त्याला मान्यता दिली, त्याचं निविदा स्तरावर काम चाललेलं आहे। उजनी धरण जलस्थळावर शिरसोडी ते कुगाव दरम्यान जलसेतू, तो माझा करमाळा तालुक्याचा आमदार, इंदापूर तालुक्याचा आमदार, दोन्ही आपल्या विचाराचे 382 कोटी रुपये त्याला मान्यता दिली आणि त्याचं भूमिपूजन आज केलं। त्याच्यातून करमाळ्याचं चित्र बदलून जाणार आहे, माझ्या इंदापूरचं चित्र बदलून जाणार आहे। लोकांना 1.5 तास यावं लागायचं, कधी नावेत न येताना लाटा आल्यानंतर नाव उलटायची, माणसाचं जीवितहानी व्हायची, अनेक प्रकारच्या समस्याला सामोरं जावं लागायचं। आणि पूल असा तसा केला नाही, 7.5 मीटरचा त्याच्यामध्ये पूल, म्हणजे 7.5 मीटरचा रुंदीचा आणि जवळपास एकूण 12 मीटर रुंदीचा पूल आहे। त्याच्यातनं व्यवस्थित वाहनं, 4 पदरी, 2 डबल ट्रेलर ट्रॅक्टर जायचं म्हटलं तर जाईल, अशा प्रकारची व्यवस्था केली। आपल्या इथं सकाळीच इंदापूरचं शहर मलनिस्सारण भूमिगत गटार 61 कोटीला मान्यता, त्याचं भूमिपूजन केलं। इंदापूर तालुक्यामध्ये बांधकाम विभागातर्फे भिगवण विकास कामं 487 कोटीची आणि इंदापूर विभाग विकास कामं 457 कोटीची, पाणी पुरवठ्याची कामं ही आपण जवळपास 214 कोटी रुपयाची त्या ठिकाणी केली।
आणि अजून एक पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये एक मोठं काम आपण आपल्या तालुक्याच्या करता त्या ठिकाणी केलेलं आहे, त्याचा पण उल्लेख त्यामध्ये आहे. याही गोष्टीचा अंतर्भाव आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. 597 कोटीची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजना, शिवाय 132 कोटीची शहरातली कामं, शिवाय बरेच वर्ष माझ्या बारामती तालुका आणि इंदापूर तालुक्याची जी काही योजना होती ती योजना, त्या योजनेला मान्यता देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला. ती उपसा सिंचन योजना लाकडी लिंबोडी, त्याच्याबद्दल बरेच वर्ष त्या ठिकाणी चाललेलं होतं, पण काही ना काही अडचण यायची. जलसंपदा विभागामार्फत लाकडी लिंबोडी उपसा सिंचन योजना 350 कोटीची, त्याच्यामध्ये 10 गावं मला वाटतं इंदापूर तालुक्यातली आणि 7 गावं बारामती तालुक्यातली, ज्या भागामध्ये कधी पाणी जात नव्हतं, इथं अशा सगळ्या योजना 5,500 कोटीच्या. शेवटी आजपर्यंत मी कुणावर टीका टिप्पणी करत नाही, जसं महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून ज्यांच्या टर्म ह्या इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या झाल्या, त्याच्यात सगळ्यात जास्त जर कुठल्या टर्मला निधी आला तर तो 2019 ते 2024 हा दत्तामामा भरणे दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर. आज माझ्या आया बहिणी एवढ्या प्रचंड संख्येने आल्या, गुलाबी फेटा बांधलाय, अतिशय उत्तम पद्धतीनं उत्साहाचं वातावरण आहे. उशीर झाल्यामुळं थोडीशी अडचण झाली, पण माय माऊलींनो, मी ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस खूपदा विचार आला की बाबा आपण दर वेळेला 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला, ह्यावेळेस असा अर्थसंकल्प सादर करायचा, विकास कामंही झाली पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते पायाभूत सुविधा, तिथंही अडचण यायला नको, परंतु माझ्या गरीब वर्गाला पण मदत झाली पाहिजे. आणि मदत करताना कुठल्याही जातीभेद जातीपात असा होता कामा नये. जेवढ्या जाती धर्माची माय माऊली आणि बांधव गरीब आहेत त्या सगळ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि आम्ही त्या योजना आणल्या. पहिली म्हणजे माझी लाडकी बहीण. माझी लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आतापर्यंत जवळपास 1.25 कोटी महिलांच्या अकाउंटला डीबीटीवर पैसे 3,000 रुपये 2 महिन्याचे पोचले. इथं ज्यांच्या अकाउंटला पैसे पोचले त्या महिलांनी हात वर करा. या का बघा तटकरेजी, एवढ्या माझ्या मायमौलींच्या अकाउंटला पैसे पोचले. राहिलेल्या मायमौलींनी घाबरू नका. अजितदादाचा वादा आहे, दादा वादाचा पक्का आहे. मी तुमचा भाऊ म्हणून सांगतोय, हे आम्ही आमच्या बहिणींना ओवाळणी दिलेली आहे. कोणी म्हणतात ना सोमे गोमे आम्ही काढून घेऊ, अरे काढून घेऊ, तुझ्या काय घरचं आहे काय काढून घ्यायला? कुणी तुमच्याकडे दिलेले डीबीटीचे पैसे काढून घेणार नाही. उलट आता दर महिन्याला त्याच्यात 1,500 रुपये येतील. तुम्हाला जे काही पाहिजे ते घ्या ना. अहो हा पैसा मार्केटमध्ये आला तुमच्या हातात की मार्केटचा एक तेजी आली आहे, मार्केट भरून गेलंय. मध्ये आम्ही सर्वे केला रक्षाबंधनाचा, त्या राख्या विकणाऱ्या दुकानदारांनी महाराष्ट्रातल्या सांगितलं, दादा इतके वर्ष रक्षाबंधन आम्ही करतोय, राख्या आणतोय विकतोय, परंतु यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त राख्या आमच्या विकल्या गेल्या. जाईल तिथं 2-2 हात भरतात तरी माय माऊली माझी राखी बांधून घे, माझी राखी बांधून घे. तो तिचा हक्क आहे, तो तिचा अधिकार आहे, तो तिला मिळाला पाहिजे. कधी कधी वेळेची समस्या असती. कोण माय माऊली एवढं तुमच्यावर प्रेम करणार आहे? काय कशामुळे हे घडलं? मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे आमदार असतील, जाईल तिथं अक्षरशः महिलांचा उत्साह, महिलांचं प्रेम, महिलांची जिद्द, महिलांची चिकाटी. अहो आता भूमिपूजनाला गेलो, त्या पुलाच्या शिरसोडी कुगावच्या जाताना महिला म्हणल्या, दादा 8:30 वाजल्यापासून थांबलोय तुझी वाट बघत. अगं म्हणलं माय माऊली विमानातच मुंबईला बसलो 8:30ला, इथं कसं पोहोचेल 8:30ला?
मुंबई 8:30ला सोडली, तिथून बारामतीला, तिथून इथं. म्हणजे एवढा उत्साह. तरी आमच्या थांबलेल्या होत्या महिला. ह्या का थांबल्या होत्या त्यांना कुठेतरी विश्वास आहे. विरोधक काय करतात, ही खोटी फसवी घोषणा आहे, मिळणार नाही. मिळाल्यानंतर म्हणले लवकर काढून घ्या, लवकर काढून घ्या, परत घेतील. अरे कोण घेईल, का खोटं बोलताय. नंतर म्हणल्या काही नाही, चांगली योजना नाही. माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही दिलेली चांगली आहे का नाही, आहे म्हणणाऱ्यांनी हात वर करा. त्या विरोधकांना म्हणा एकदा येऊन इथं तुमचे डोळे उघडून बघा, माझ्या मायमौलींच्या मनात ती चांगली योजना आहे. अहो गोरगरिबांना आमच्या खुरपणीला जातात, आमच्या महिला काचा गोळा करतात, माझा कचरा गोळा करतात, आमच्या महिला धुणं भांडी करतात, झाडू पोछा करतात. आदिवासी भागामध्ये, जिरायत भागामध्ये, डोंगरी भागामध्ये, दुष्काळी भागामध्ये काय परिस्थिती आहे, काय त्या महिलांना मिळतं. आमच्या पुण्या मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये काशिली अवस्था आहे. अहो तिथं नीटपणे त्यांचं घरदार नाहीये. अशामध्ये स्वतःचं आयुष्य तिथं काढतायत, संसार करतायत. आणि त्या गरीब महिलेला आपण काही द्यायचा निर्णय घेतला तर तुम्ही विरोध करता, तुम्ही कोर्टात जाता, कोर्टातनं स्थगिती आणण्याचा प्रयत्न करता, खोटं सांगता, चुनावी जुमला. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, हे महायुतीच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे. यंदा ज्या महत्वाच्या योजना, ह्या ज्या तरुण आमच्या मुली गरिबांच्या, सगळ्या जाती धर्माच्या, त्यांना कॉलेजचं शिक्षण जे सोडावं लागतं गरीब आहे म्हणून, फी भरायला पैसे नाही, त्यांच्याकरता गरिबांच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण घेण्याच्या करता आता शासन 100% फी भरणार. तुम्ही तुमच्या मुलीचं गरिबाचं शिक्षण करा. तिला अधिकार नाही. दुर्दैवाने नशिबाने ती गरिबाच्या घरी जन्माला आली, दुर्दैवी नशिबानी, तर तिला काही शिकण्याचा अधिकार नाही. श्रीमंताच्याच मुलींना आहे, चांगल्याच्याच मुलींना आहे. आर्थिक संपन्न असणाऱ्या ह्याही गरिबाच्या मुली चांगल्या आहेत. तिलाही कुठं ना कुठं महत्वाचं कुठलं अधिकारी व्हायचं, त्याकरता ती योजना आणली. 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री, मोफत आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे पाठवणार. 52 लाख कुटुंबांमध्ये दर वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही तुम्हाला पाठवणार. तुम्ही त्यांचे वर्षाला 3 गॅस सिलेंडर सरकारने दिलेल्या पैशातनं घ्यायचे, बाकीचे तुमचे तुम्ही घ्या. हे सगळं करत असताना काही जण म्हणले बघा त्यांना महिलांचा पुळका आलाय, मायमाऊलींचा पुळका आलाय, भावांचं काय, भावांचं काय. अरे पठ्ठ्यानो, भावांना पण दिलं ना 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवर. आज इथून पुढं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी, भावांनी 3, 5, 7.5 लाईट बिल इथून पुढं भरायचं नाही, मोफत. तुम्ही म्हणाल दादा इथून पुढचं भरायचं नाही, मागचं काय, मागचं काय. मागचंही काळजी करू नका. तुम्ही येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार निवडून द्या. घड्याळ, धनुष्यबाण, कमळ ह्या आमच्या खुणा आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी तालुक्यात घड्याळ असेल, काही तालुक्यात धनुष्यबाण असेल, काही तालुक्यात कमळ असेल. हे आमदार पुन्हा निवडून आले, आमचं सरकार आलं की तुमच्या योजना पुढे चालू. योजना चालू ठेवायच्या का नाही मायमाऊली तुमच्या हातात आहे. माझ्या शेतकरी बांधवांनो तुमच्या हातात आहे, तुम्ही ठरवायचं आहे. आणि तुम्ही म्हणाल तुम्ही कसं काय, मी 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर केलाय. दरवर्षी 50,000 कोटीने अर्थसंकल्प वाढतो. त्यामध्ये आपलं स्थूल उत्पन्न किती आहे, काय आहे. आज केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे, त्यांच्याकडनं देखील आम्ही निधी आणू शकतो. काही आपल्या राज्याचा निधी, जसं शहरामध्ये काम करताना काही नगरपालिकेचा निधी, काही डीपीडीसीचा निधी, काही राज्य सरकारचा निधी, काही आमदारांचा निधी, अशा पद्धतीनं आपण कामं करतो. तशाच पद्धतीनं राज्य चालवायचं असतं. आणि आज आपलं राज्य आर्थिक सक्षम आहे आणि आम्ही गरीबाला देतोय, त्याच्यामध्ये श्रीमंताला देत नाहीये.
ज्याला गरज आहे त्याला आम्ही देतोय. काय चुकीचं करतोय एवढ्यावर नाही. माझ्या बांधवांच्या करता जसं वीज माफीचा निर्णय घेतला, इथून पुढं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतीपंप पाहिजे असेल तर इथनं पुढं सोलरवरचा शेतीपंप. लाईट आली, लाईट गेली, आता रात्रपाळी, आता दिवसपाळी असलं काही नाही. दिवस उजाडला, सूर्य उगवला, मोटर चालू, दिवस मावळला, मोटर बंद, घरी जायचं. बायका मुलांच्या मध्ये गप्पा टप्पा, कुणाचं काही शिक्षण चौकशी करून त्याच्यामध्ये घरामध्ये थांबायचं. ह्या पद्धतीची योजना आणलेली आहे. 8.5 लाख पंप आपण त्याचे देतो आणि 9,500 मेगावॉट विजेचं काम सध्या महाराष्ट्रामध्ये सोलरचं चाललेलं आहे. बदल झालेत, त्या बदलाचं स्वागत केलं पाहिजे. बऱ्याच जणांच्याकडे सोलर पॅनल आहेत, आता ते मोठ्या प्रमाणावर आम्ही वाढवतोय. हे जनतेच्या करता आम्ही करतोय, समाजाच्या भल्या करता आम्ही करतोय. कारण हे तुमचं आमचं सरकार आहे. आमच्यावर काही जण आरोप करतायत, कालच्या लोकसभेला काय निकाल तुम्ही दिला तो तुमचा अधिकार होता, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे. परंतु काहींनी सांगितलं संविधान बदलणार. आम्ही विनंती करून सांगत होतो नाही बदलणार संविधान. मी आजही तुम्हाला सांगतो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत कोण मायेचा लाल संविधान बदलू शकत नाही. पण काहीच मुद्दा राहिला नाही, संविधान बदलणार. काहींना वाटलं आता आरक्षण जाणार, काहींना वाटलं आता घटना बदलणार. त्याच्यामध्ये आमचे आदिवासी आणि आमचे मागासवर्गीय त्यांना थोडंसं तसं वाटायला लागलं. आता येताना बारामतीच्या एअरपोर्टला मला काहींनी निवेदन दिलं, कारण मध्ये नवीन एक सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, त्याची अंमलबजावणी करायची का नाही ते राज्य सरकारने ठरवायचंय. काही राज्यांनी ठरवलंय, काँग्रेसच्या राज्यांनी 2 ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला असं मला शिष्टमंडळाने सांगितलं. आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा परिसर आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं आम्ही पुढे चाललोय. आम्ही कुठंही कुठल्या समाजावर अन्याय होईल त्यांना ते आवडणार नाही अशा पद्धतीचं काम महायुतीच्या माध्यमातून होऊन देणार नाही. त्यामुळं जे काही संविधानाच्या बद्दल, उलट संविधानाचा आम्ही आदर करतोय, संविधानाच्या पुढे आम्ही नतमस्तक होतोय. त्या दिवशी प्रांताध्यक्षांनी 15 ऑगस्टला संविधानाचं वाचन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ऑफिसमध्ये करायला सांगितलं. हनुमान तुम्ही केलं की नाही? केलं. प्रदीप गारटकर तुम्ही केलं की नाही? केलं. मी पुण्यामध्ये दीपक मानकर आम्ही केलं. एवढं संविधानाच्या बद्दल आम्हाला असतंय. अहो, जगातलं सर्वोच्च संविधान आहे, त्याचा विचार आपण केला पाहिजे ना. आज कुणीतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करतं. माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं ते सीए कायदा आला आणि त्यांना सांगितलं सीए कायदा कशा करता आणला? रशिया, युक्रेन, श्रीलंका, नंतर तुमचं बांगलादेश, त्याच्यामध्ये इस्रायल, वेगवेगळ्या प्रकारच्या लढाया चाललेल्या आहेत. लोक लोंडेच्या लोंडे तिथं बाहेर पडतात. तिथं जर कुणी भारतीय असतील तर त्यांना आपल्या भारतात आणायला नको? त्याच्याकरता कायदा करायला नको? त्या भारतीयांना वाऱ्यावर सोडायचं? आणि ते आपण केलं, बिघडलं काय? परंतु आमच्या अल्पसंख्याक समाजात सांगितलं आता त्यांना इकडं आणणार आणि तुम्हाला पाकिस्तानला पाठवणार. अरे कसं पाकिस्तानला पाठवतीये? आमचं आत्तापर्यंत, माझं, दत्तामामाचं, प्रदीप गारटकरांचं, सुनील तटकरेंचं, सगळ्यांचं वागणं बघितलंय ना. आम्ही कधी जातीवाद केलाय? जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार कधी केलाय? आज सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो ना बाबा. आम्ही या योजनाही देताना जातपात धर्म भेदभाव केला नाही. आणि त्या ठिकाणी आमचे बांधव गेले. उलट आम्ही आमच्या अल्पसंख्याक समाजाला, मी त्यांच्याकरता सरकारमधनं त्या ठिकाणी आपण जसं आरटीए म्हणजे बारटीए मागासवर्गीयांकरता, त्याच्यात मातंग समाज म्हणला दादा नाही आम्हाला आरटी पाहिजे.
आमच्यावर थोडं तिथं अन्याय होतो. मातंग समाजाला आरटी दिलं की नाही? त्याच्यानंतर माझ्या मुस्लिम बांधव म्हणायचे आमच्याकरता मारटी मंजूर केलं. बहुजन समाजाच्या करता सारथी, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, माझ्या आदिवासी समाजाला टार्टी, माझ्या अल्पसंख्याक समाजाला मारटी, माझ्या मागासवर्गीय समाजाला बार्टी, त्याच्यातल्या मातंग समाजाला आरटी केलं की नाही? आणि अमृत, जो इतर वर्ग आहे त्यांच्याकरता अमृत योजना दिली ना, कुठं कमी पडलो? आणि ज्यांनी दिशाभूल केली, अहो काँग्रेसच्या राजवटीत तरी कधी माझ्या अल्पसंख्याक समाजाला या योजना मिळाल्या? दत्ता मामाला विचारा, संजय मामाला विचारा, कधी पाठीमागच्या काळामध्ये अल्पसंख्याक विभागाला निधी इतका मिळत नव्हता. त्यांना विचारा दफनभूमीला निधी दिला का नाही, शादी खाण्याला निधी दिला की नाही, दफनभूमीची वॉल कंपाऊंड करायला निधी दिला की नाही? मामा दिला की नाही? आज आम्ही एवढं करतो तरी देखील कुणीतरी काहीतरी खोटं नाटक सांगता. रे आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही पण 35 वर्ष घासली तिथं. आज एकदम तुमच्या पुढे नाही आलो. 91ला पहिल्यांदा तुम्ही खासदार केलं बाबांनो, आणि तिथपासून इथपर्यंत आलोय. आणि माझं काम हे आमचं काम बोलतं. त्याच्यामध्ये 22 गावांचा ह्याने पाण्याचा प्रश्न काढला. आज उजनी एवढं भरलेलं आहे, वर वेगवेगळी धरणं भरलेली आहेत, त्याच्यातनं आपल्याला कसं पाणी येईल याबद्दलचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. मी, देवेंद्रजी, दत्ता मामा, तिकडं आमचा राहुल कुल, आम्ही सगळे बसतोय, त्याच्यातून मार्ग काढतोय. जिथे पाणी वाहून जातंय ते आपल्याला पावसाळ्यात कसं उचलता येईल, त्याच्यातनं आपले पाझर तलाव कसे भरून टाकता येतील, या प्रकारच्या योजना, त्याचं काम चाललेलं आहे. पण कधी कधी सारखं काही मी इंदापूरमध्ये येऊन शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये फिरू शकत नाही. आत्ताही बोलत असताना दत्ता मामा एवढी कामं करून देखील कधीतरी काहीतरी कुणीतरी टीका टिप्पणी केली तर मनाला वेदना होतात. काम करून जर त्या ठिकाणी आम्हाला फटका बसला तरी आम्ही पण आम्हाला पण मन तुमच्यासारखं आहे ना. आम्हाला काही मन नाहीये का? शेवटी आम्हाला ईर्ष्या का निर्माण होते? तुम्ही आज एवढ्या मोठ्या ताकदीनं माझ्या महिला इथं उभ्या पाठीमागे आहेत, त्याच्यातनं आम्हाला ईर्ष्या येते, त्याच्यातनं आम्हाला उत्साह येतो, त्याच्यातनं आम्हाला वाटतं नाही सकाळपासून उठून काम केलं पाहिजे, ह्या मायमाऊली करता केलं पाहिजे, ह्या बहिणी करता केलं पाहिजे, ह्या मुली करता केलं पाहिजे. त्याचा विचार तुम्ही करा ना. अरे कोण सकाळी तिथं काही जण 10 वाजले तरी उठत नाही, 10 वाजेपर्यंत आम्ही निम्म काम हाणतो. ही आमची कामाची पद्धत आहे. ह्याचा विचार आपण कुठं करा. आज माझ्या मुलींच्या करता जे 12वी झालेत, डिप्लोमा झाले, डिग्री झालेत, त्यांना स्टायपन आम्ही देतो. प्रशिक्षणार्थी तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं, वेतन आम्ही देणार. तुम्ही प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन राज्य सरकार देणार. 12वी वाल्याला 6,000 रुपये, डिप्लोमावाल्याला 8,000 रुपये महिना आणि डिग्रीवाल्याला 10,000. त्याच्यात भागत नाही माहिती आहे, परंतु तुम्ही 6 महिने, 8 महिने, 9 महिन्याचा तो कोर्स केला, वेतन स्टायपन तुम्हाला दिलं, प्रशिक्षण घेतलं, तर उद्याच्याला तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते. एखाद्या कारखान्यात तुम्ही सांगू शकता या बघ ह्याचं प्रशिक्षण मी घेतलंय, हे माझं सरकारचं सर्टिफिकेट, मला ह्याचा अनुभव आहे. बँकेला दाखवू शकता, बँक हा माझा अनुभव, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, मला कर्ज पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विमा शेतकऱ्याला दिला की नाही? त्याच्या आधी कुणी दिला? कधी अडचणीत शेती आली त्याकरता आम्ही धावून येतो की नाही, मदत करतो की नाही? गारपीट झाली, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, सरकार पाठीशी उभंच राहतंय. आम्ही सरकारमध्ये तिथं आहोत. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना आता कांद्याचे भाव 65ला गेले. मध्ये ते कांदा इतका कमी आला की कांद्याने वांदाच केला, आमची वाटच लावली लोकसभेच्या निवडणुकीला. आता आम्ही परवाच मी बीडच्या सभेमध्ये कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, अतिशय हुशार व्यक्ती आहे, 13 वर्ष मला वाटतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आता ती जबाबदारी आहे. त्यांना सांगितलं सोयाबीन, कापूस, कांदा आणि ऊस ह्या सगळ्याचे भाव चांगले झाले पाहिजे.
माझ्या शेतीमालाचे, माझ्या भाजीपाल्याचे आणि माझ्या फळफळावरचे ह्या ज्या करता जे काही करता येईल ते करा. ते म्हणले अजित एकदा तुम्हाला तिघांना बोलवतो, म्हणजे सीएम आणि दोन्ही डीसीएम, आणि मग आपण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी बसू आणि त्याच्यातनं मार्ग काढू. आज का आम्ही त्यांना हक्काने सांगू शकतो? ते 5 वर्ष करतायत तिथं. आता हे विरोधक काय सांगतात, अरे 6 महिन्यांनी सरकार बदलणार. अरे कसं बदलणार? ते बसलेत ना तिथं, कुठनं बदलणार? काही पण सांगतं खोटं. इथं त्या एकनाथरावांचं सरकार आलं तेव्हा पण त्या ठिकाणी सांगितलं की अरे काय रे बांधलं इथं. त्यांनी काय आमच्या आज माऊलींना आणि माझ्या मुलींना बहिणींनाच फेटा शोभून दिसतोय, आपल्याला काही दिसेना म्हणून काढून टाक. त्याच्यामध्ये घरी जायच्या आधी एक सेल्फी काढा तुमचा आणि नंतर नवऱ्याला दाखवा, बाग कस काय. दादानी पण कौतुक केलं, शाण्यात तू तर कधीच कौतुक करत नाही, बाग दादानी कौतुक केलं असं सांगा. गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु माझ्या मायमाऊलींनो, एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी करत असताना केंद्र सरकारच्या विचाराचं राज्याचं सरकार गेलं तिथं निवडून तर आपल्याला अधिकचा पैसा मिळेल. वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या योजना आहेत त्या आपल्याला करायच्या. त्याच्याकरता वर्ल्ड बँकेचा पैसा लागतो, केंद्राचा पैसा लागतो. नदी सुधार कार्यक्रम, बरेच कार्यक्रम आहेत. आपल्या भीमेचं पाणी उजनीला खराब येतं, त्याच्यातनं आपल्याला STP प्लांट पिंपरी चिंचवडला, पुण्याला ते बसवायचे. स्वच्छ पाणी आलं पाहिजे. त्याच्यातून पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. मी आत्ताच भूमिपूजन करत असताना सांगत होतो, त्याच्यातून इथनं मोठ्या प्रमाणावर बाहेरचे लोक यावेत आणि पर्यटन वाढावं, बोटिंग त्या ठिकाणी व्हावं, सुरक्षित. फ्लेमिंगो येतात ते बघायला लोक पैसे देऊन येतात, त्यांना राहायला चांगलं पाहिजे, स्वच्छ हवा पाहिजे. आता शहरी भागामध्ये असं बघायला मिळत नाही आणि त्याच्यामुळं एकंदरीतच आज इंदापूरच्या परिसरामध्ये येत असताना मी सुरुवातीलाच इंदापूरचं ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो आणि त्याच्यानंतर आम्ही इकडच्या भागामध्ये आलो. परंतु इंदापूर तालुक्याचं दैवत असणाऱ्या नीरा नरसिंगपूर इथल्या लक्ष्मी नरसिंहाला पण वंदन करतो आणि इंदापूरची जी जन्मभूमी असणाऱ्या कवयित्री शांता शेळके यांच्या साहित्यिक कार्याचं देखील स्मरण आणि त्यांना देखील अभिवादन करतो. इंदापूर शहराच्या सांस्कृतिक वैभव असणाऱ्या इथं वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीचं संवर्धन करण्याचा आणि हजरत चांदसाली बाबाचा दर्ग्याचं सुशोभन करण्याच्या कामाचं भूमिपूजन आम्ही केलं. मला दत्ताल मामांनी सांगितलं की दादा हे आपल्याला करायला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही 38 कोटी रुपये त्याच्यात टाकले आणि त्या दोन्हीचा अतिशय चांगलं सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतला. कशा करता तर आज त्यांनी इतिहास घडवला. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सांगतो, कुणामुळे सांगतो याचा काहीतरी विचार करा ना. ही ओळख पुढच्या पिढ्यानपिढ्या आपल्याला टिकवायची आहे. राजमाता जिजाऊ असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, रमाई माता असतील, किती मी महिलांची नावं घेऊ की त्यांनी इतिहास घडवला. अशा महाराष्ट्रात आपण राहतोय. शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय. छत्रपती संभाजी महाराजांचं वडू आणि तुळापूरला तिथं स्मारक आपण करतोय. 300 कोटी रुपये खर्च करतोय. पण झाल्यानंतर ज्या राजांनी जोपर्यंत त्यांनी लढाई केली, एकही लढाई न हरलेला राजा म्हणून छत्रपती संभाजीराजेंचा उल्लेख होतो. एकही लढाई हरले नाही. असे महापुरुष, असे शौर्य गाजवणारी माणसं ही तुमच्या माझ्या महाराष्ट्राला मिळाली आहे आणि त्या महाराष्ट्रात आपण काम करतोय. माझी तुम्हाला विनंती आहे की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांची माहिती देत असताना खूप योजना आणल्यात, पिंक रिक्षा आणल्यात, इतर आणल्यात, वेगवेगळ्या काही योजना आम्ही तुमच्यापर्यंत आता व्हायला काय लागले. बऱ्याच माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पण योजना माहीत नाही. म्हणून आता महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणाचं मी दिवस रात्र ज्यावेळेस आम्ही विचार करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे घड्याळ या बांधिलकीचा एक भाग म्हणून आम्ही महाराष्ट्र राष्ट्रवादी
महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केलेली आहे. नंबर 9861717171. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.